आहेत नीट पेपर फुटी संदर्भात या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला मोठं यश आलंय। अटक केलेल्या मॉडर्न महाविद्यालयातील शिक्षिका मनीषा मांढरे यांच्या कॉलेजमधील लॉकरची झडती घेण्यात आली आहे। त्यात सीबीआयला काही जुन्या प्रश्नपत्रिका आणि महत्त्वाची कागदपत्र सापडली आहेत। या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयच्या पथकानं पुण्यात तळ ठोकलाय आणि पुणे पोलिसांकडूनही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सध्या दोन्ही मनीषांची सुद्धा समोरासमोर चौकशी सुरू आहे आणि पुण्यातल्या सीबीआय ऑफिस बाहेरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी। नीट पेपर फुटी प्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे या दोघींची चौकशी पुण्याच्या सीबीआय मुख्यालयात 3ऱ्या मजल्यावर सुरू आहे। काल मॉडर्न महाविद्यालयात सीबीआयचं एक पथक गेलं होतं। त्या ठिकाणी प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्या कपाटातून जुन्या प्रश्नपत्रिका सापडल्या होत्या आणि या प्रश्नपत्रिका नीटच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्यामुळे या संदर्भात सीबीआय कडून चौकशी सुरू आहे आणि मनीषा मांढरे यांनी मनीषा वाघमारे यांना या प्रश्नपत्रिका दिल्या होत्या आणि त्यानंतर मनीषा वाघमारे यांनी अनेक लोकांना मोबाईल आणि टेलिग्राम मेसेजद्वारे या प्रश्नपत्रिका पाठवल्याचा संशय आहे आणि या संदर्भात रोख आणि ऑनलाईन असे ट्रान्झॅक्शन झाले आहेत का या संदर्भात तपासणी सुरू आहे। आता या चौकशीमधून नेमकं काय सत्य बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार। यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे।